सध्या चालू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्यानं जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, मग ते महापालिकेचे नगरसेवक असोत किंवा नगरपालिकेचे नगरसेवक असोत, हेच मतदार आहेत. आणि या मतदारांना आधीच सरकारनं कर्जमाफीसाठी अपात्र ठरवलेलं आहे. त्यामुळं निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबुवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे. एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? रात्रली गोष्ट, निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7-12 कोरा करायचा त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय. पण सरकारनं एक ध्यानात ठेवावं, आम्ही हे सहन करणार नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक खातेदाराच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये आणि जे सरकारनं लोकप्रतिनिधी, पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे हे वगळता सगळ्याच शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र धरलं पाहिजे. याच्यामध्ये काही बदल झाला, ज्या पद्धतीनं वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे, तसं गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून अनेक पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही. 30 जून ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा एक भडका उडल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं स्पष्ट करावं, काही निवडणुकीवर परिणाम होत नाही, आयोगाला जे काय करायचं ते करावं, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीवर प्रभाव टाकेल असा हा निर्णय नाही आहे. हा निर्णय आधीच झालेला आहे, बजेटमध्ये तरतूद झालेली आहे. त्यामुळं सरकार जे काय सांगतं, विशेषतः मुख्यमंत्री जे सांगतात की निवडणूक आयोगानं घोषणा करायला बंदी घातलेली आहे, यात कुठेतरी काळं बेरं आहे.